दिवाणी केसेसमध्ये चतुष्सीमा लिहिणे कंपल्सरी असते का? नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. जागा जमीन यांच्या वादामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचे, मनाईचे, मालकी ठरवून मिळण्याचे, कब्जा मागण्याचे असे अनेक प्रकारचे दावे केले जातात. त्या दाव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्या याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 मध्ये करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये दावा संक्षिप्त असावा, पक्षकारांचे गाव, नाव, पत्ता असावेत, अधिकार क्षेत्र, मुदत, कोर्ट फी, स्टॅम्प याचा उल्लेख असावा वगैरे गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुढे असे लिहिले आहे की जर दाव्यातील मिळकत ही स्थावर मिळकत असेल तर मिळकतीचे सविस्तर वर्णन लिहिलेले पाहिजे. वादी जेव्हा मान्य कोर्टात दावा दाखल करतो त्याची नोटीस प्रतिवादी यांना काढली जाते. तेव्हा प्रतिवादी हजर होऊन त्यांचे म्हणणे सादर करतात, ज्याला कैफियत असे म्हणतात. त्या कैफियतीमध्ये प्रतिवादीचे असे म्हणणे असते की वादीने त्यांच्या केसमध्ये चतुष्सीमा लिहिलेल्या नाहीत, त्यामुळे वादीचा दावा कायद्याने चालू शकत नाही, तो रद्द करावा. चतुष्सीमा लिहिल्या नाहीत या एकमेव मुद्द्यावरून दावा नामंजूर होतो का? दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7च्या रूल 3 मध्ये असे नमूद केलेले आहे की मिळकत ओळखता आली पाहिजे आणि ती मिळकत मिळकतीच्या नंबरवरून किंवा चतुष्सीमेवरून ओळखावी. या ऑर्डर 7च्या रूल 3 मध्ये आहे. और असा शब्द देण्यात आलेला आहे, म्हणजे याचा मराठी अर्थ किंवा असा आहे म्हणजेच. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चतुष्सीमा लिहिणे कंपल्सरी नसून मिळकतीचा क्रमांक लिहिला तरी चालतो. केवळ चतुष्सीमा लिहिल्या नाहीत या कारणावरून दावा नामंजूर होऊ शकत नाही, कारण चतुष्सीमा लिहिणे हे ऑप्शनल आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.